दादा नमस्कार. नमस्कार. आजच्या मैदानामुळे बऱ्याच दिवसानंतर गुलाल प्राप्त झाला 3 फेऱ्याच्या मैदानाला आणि चांगला तो पण. आज आमचा 3 फेऱ्याचा संघर्ष संपला बोलला तरी चालेल, कारण आतापर्यंत आम्ही सेमीला काही ना काही कारणास्तव मार खात होतो. 1 नंबरची गाडी लागायची म्हणा किंवा आणखी दुसरं काहीतरी रिझन, पण मार खायचो. पण आज प्राधान्य करून दाखवलं की मी कुठेच कमी नाही, मला फक्त बैल पुरला पाहिजे, मी 100% पळणार म्हणजे पळणार. आणि आजच्या गुलालाचा आनंद गगनात मावणारा इतकाच आहे. आजचा किती नंबर झाला काय अजून डिक्लेअर नाही? अजून डिक्लेअर तर केलेलं नाही, पण एक अंदाजे 2 ते 3 नंबरच्या आतमध्येच आहेत आपण. आणि जर समजा यांनी साथ दिली, भगवंताने साथ दिली तर 1 नंबर पण असू शकतो. आणखी विचार झाला ना तर मैदान खूप चांगला आला आणि दिशे उजेडी फायनल आली ना, मुंबईमध्ये तार राहील म्हणजे त्या प्रकारे अतिशय उत्तम प्रकारे नियोजन होतं. आणि मध्ये किंतु परंतु चालू होतं मैदान करायचं, कॅन्सल करायचं. पण प्रफुल्लच्या माझ्या कंटिन्युअस बोलणं चालू असायचं की प्रफुल्लला सांगायचं तू धीर धर, मैदान सक्सेस होणार म्हणजे होणार. आणि आज प्रफुल्ल आणि टीमने आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनूदादांच्या मार्गदर्शनाखाली मैदान एकदम सक्सेस करून दाखवलं आणि त्यांच्या नियोजनाला तोडच नाही. आज बघायला गेलं ना तर तुमच्या मित्राची पण गाडी 2 नंबरला उतरली सेमीमध्ये. मी त्यांना कालच सांगितलं होतं जर आपल्याला बैल पुरतो तर 100% आपली दोन्ही पण गाड्या फायनलला राहतात. आणि सक्सेस पण झालं होतं, पण थोडक्यात मार खाल्ला आपल्या गाडीवर अर्जुनने. त्याची आम्हाला कुठेतरी खंत आहे. पण 100% आमचे दोन्ही पण नंदी आज गुलालात असते. पण काय याच्या आपला ईश्वर सत्यापुढे काही सांगू शकत नाही. काय किस्सा वगैरे मैदानातला आजचा? मैदानातला किस्सा आज ॲक्च्युली आपली गाडी लागलीच होती म्हणजे 4 नंबर सेमीमध्ये, पण 19-20 असल्यामुळे आपण सामना घेतला आणि नंतर मग त्यांचं संगनमत करून त्यांचा एक बैल आणि आपला एक बैल पळवला आणि गाडी चांगली गुलालास पात्र झाली. भले दोन्ही पण बैल अशी पळाली पण जुलून पळाली, शेवटी गाडी जुलून पळाली. आणि कधी एक बैल पळून कधी शर्यत जिंकत नसतो किंवा नंबर करत नसतो. दोन्ही बैल नरमादी पळावी लागतात तरच नंबर होत असतो. आणि बैलगाडी क्षेत्र अजून नाही विचारच झाला ना तर कसं आहे, आजचा जो बक्षीस असेल नंतर तुमचा 2-3 नंबर असो, 1 नंबर असो, काही नंबर असो, पण 4 बैलांच्या मालकांच्यात वाटला जाणार. हो, 4 बैलांच्यातच वाटला जाणार, कारण सामना झालेली गाडी आपली सेमीला. आणि 4 बैलाला महत्त्व, बक्षिसाला महत्त्व नाही, इतक्या मोठ्या मैदानाच्या गुलालाला सर्वात जास्त महत्त्व होतं. मी खाली पण जात असताना मला सरदार शेठमध्ये भेटले. सरदार शेठ बोलतात किती नंबर करायचा, बोलो नंबर किती होऊ द्या, गुलाल माथ्याला गुलाल लागणं हे महत्त्वाचं आहे आज. आणि आमचा संघर्ष चालू होता कुठेतरी गुलालासाठी 3 फेऱ्याच्या, तो आज संघर्ष आमचा संपला. मला वाटतं तुमच्या अख्खी धावण आज गटपात झाली. आमची आज पूर्ण घरचा साथ छावा आणि गरुडासुद्धा, म्हणजे आमच्या दावणीचा हेडमास्टर आहे गरुडा. आणि त्याने आम्हाला जेव्हा शर्यत क्षेत्रात आलेलो तेव्हा त्याने पहिला गुलाल आम्हाला त्याने दिला होता. की जेव्हा आम्ही उतरलो, पण पहिला गुलाल घेण्यासाठी कुठल्या तरी गाडा मालकाला खूप संघर्ष करायला लागतो. पण पहिल्याच मैदानामध्ये पहिल्याच शर्यतीला त्याने बिनजोडला आम्हाला गुलाल प्राप्त करून दिलेला आणि तो आमच्या दावणीचा हेडमास्टर आहे. आज त्याने छावाला पण त्याच्या तालमीत शिकवलं आणि छावा उत्तमरित्या पळतो आणि त्याने पण सुद्धा ओपनच्या मैदानामध्ये आधात असून गट पास केलेला. कोण कोण ड्रायव्हर बसलेले आज गाडीवर? आज पहिल्यांदा तर सोन्या ड्रायव्हर रामोशेवाडीचे बसले होते सेमीला आणि गटाला. त्याच्यानंतर आता बारीक ड्रायव्हर इथचे वाटेगावचे बसले होते फायनलच्या गाडी. सुट्टी मेकर कोण होते? काय सुट्टी मेकर आमची सगळी टीम आमची घरचीच आहे. दर्शन टेंबे, त्याच्यानंतर सुदर्शन मुंडे, अक्षय टेंबे, त्याच्यानंतर कल्पेश कोर, नवनाथ पाटील, साईनाथ पाटील, ही सगळी आमची टीम. आणि बबलू ड्रायव्हर आमचा स्वतः मालक, स्वतः ड्रायव्हर आहे. आणि आमची पूर्ण टीम, पिंट्या गावडे झालं, ऋत्विक टेंबे झाले, त्याच्यानंतर तानाजी घाडगे झाले, सागर मगर झाले, हे सगळेजणं सुट्टीसाठी खाली होते. आणि सगळेजणं नेहमीच आपल्या बिनजोड असो 3 फेरे सगळे सोबतच, आमची ईगल ग्रुप 2277ची टीम आमच्या सोबतच असते. आणि बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक मालकाच्यामुळं हे होत नसतं, पूर्ण टीमचाही साथ असते. चालेल, तुम्हाला बोलवले तिकडं, शुभेच्छा असेल. आणि जेवढे पण विजय झालेत मालकांना त्यांना पण शुभेच्छा. त्यांना सर्वांना शुभेच्छा, आजच्या गुलालाच्या सर्व गाडा मालकांना शुभेच्छा. आणि मेन तर पूर्ण कमिटीचं धन्यवाद की कमिटीने आज खूप चांगल्या प्रकारे मैदान नियोजन पार पाडले. चालेल, धन्यवाद.